तर तुम्ही विशेष अधिकारी म्हणून बालभारती इतिहास ज्ञानशास्त्र विभागामध्ये काम केलं. तर त्या प्रवासाबद्दल काय सांगाल किंवा त्यावेळी घेतलेले काही निर्णय किंवा कसा होता तो प्रवास तो कामाचा? बालभारतीमध्ये मी जवळजवळ 28 वर्ष नोकरी केली. त्यामध्ये खास करून इतिहास नागरिकशास्त्र हे जे पाठ्यपुस्तकं आहे 3री ते 12वीपर्यंत याची निर्मिती केली. आणि याच्यामध्ये कसे समिती सदस्य असतात, एक अध्यक्ष असतात, अभ्यासक्रम असतो आणि त्या अभ्यासक्रमानुसार त्याचा अभ्यासक्रमाचा पाठ्यपुस्तकाचा आराखडा तयार होतो. आराखडा तयार झाल्यानंतर पाठ्यपुस्तकाचं लिखाण होतं. त्यासाठी लेखक नेमले जातात. लेखकांनी पाठ्यपुस्तकाचा आराखडा करून दिल्यानंतर समितीमध्ये सादर केला जातो आणि मग समितीच्यावर निर्णय घेऊन पाठ्यपुस्तक तयार केलं जातो. पाठ्यपुस्तक तयार करताना जरी अभ्यासक्रम असेल तरी समाजाच्या काही गरजा आहे. कारण इतिहासामध्ये समाज हा फार निगडीत आहे, समाजाशी भावना फार निगडीत आहे, वेगवेगळे जाती धर्माशी निगडीत आहे इतिहास विषय. तर ह्या भावना ह्या विचार करून पाठ्यपुस्तक अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजेल, रुचेल, परंतु त्याची ऐतिहासिक महत्त्व कोणत्याही प्रकारे कमी न होता हे पाठ्यपुस्तकाची निर्मिती केली जाते. आता नुकतंच आपण पाहिलं की NCERTच्या बुकमध्ये इतिहासाच्या छत्रपती शिवाजी महाराज साम्राज्याबद्दल चुकीचा नकाशा वगैरे चर्चेचा विषय ठरला मागच्या काही काळामध्ये. तर त्याबद्दल काय सांगाल? अशा गोष्टीवरती काय वाटतं तुम्हाला, त्यांचं काय मत आहे? का होतं, समाजामध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक असतात. त्या विचारसरणीनुसार केव्हा एखादा पगडा होतो त्या विचारसरणीचा, परंतु NCERTच्या पुस्तकात जो स्वराज्याचा नकाशा आहे किंवा महाराष्ट्राचा नकाशा आहे त्यावेळेस तो काढण्याचं काही कारण नाही. कारण काय, आपण स्वराज्याच्या लोकांनी किंवा आपल्या सेनानींनी हा भारताबाहेर म्हणजे पानिपतपर्यंत आपला हा गेला आहे, पेशवारपर्यंत पुढे गेलेला आहे, पाकिस्तानची बाँड्री क्रॉस केलेली आहे, इथपर्यंत आपण गेलेलो आहे आणि सोफेर मराठ्यांचं राज्य आहे. तर तो काढण्याचं काही कारण नाही आहे. पण आता काय शासकीय निर्णय काय असतात ते त्या पातळीवरती ते अधिकारी घेत असतात. त्याबद्दल तुमचं मत काय सर याच्याबद्दल? तुम्ही पण इतिहास ज्ञानशास्त्राच्या बालभारतीवरती पाठ्यपुस्तकावरती काम केलंच आहे. तर जेव्हा NCERT लेवलला अशा गोष्टी घडतात तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही काय त्याच्यामध्ये प्रादेशिक भाग हा न ठेवता आपण आपल्या देशाचा विचार करून हे सर्व गोष्टी केल्या पाहिजे. आणि त्यामध्ये असे काही नकाशे आहे, हे नकाशावरून आपल्याला आपलं पूर्वजांनी जे केलेलं कर्तृत्व आहे हे कर्तृत्व समजतं. म्हणून हे नकाशे आपण काढता कामा नये असं मला वाटतं. धन्यवाद. तर हे होते प्राध्यापक मोगल जाधव सर, विशेष अधिकारी इतिहास ज्ञानशास्त्र बालभारती पाठ्यपुस्तक मंडळ, तुम्ही काम केलेलं आहे. नमस्कार, मी राकेश सूर्यवंशी, पात्र लोकराजा, पुणे.